पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक आता रंगतदार वळणावर पोहोचली असून दोन्ही बाजूंनी आरोपांच्या फैरी जोरदार झडत आहेत। या राजकीय युद्धात मात्र परिचारक गटाची बाजू दुबळी ठरत आहे। त्यात भगीरथ भालके यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा परिचारक गटाला घायल करून गेला आहे। 35 ते 40 वर्ष पंढरपूर नगरपालिकेवरती परिचारक गटाची सत्ता होती, पण शहराच्या विकासाऐवजी नगरसेवक यांनीच आपला विकास करून घेतला आणि विठ्ठलाच्या पंढरीला भकास करून ठेवलं, अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधूनच ऐकायला मिळत आहे। रस्त्यावर दिवस रात्र उडणारी धूळ आणि पावला पावलावर असलेले खड्डे हेच मुद्दे आता परिचारक गटाला खड्ड्यात घालू लागले आहेत। 40 वर्षातल्या कथित भ्रष्टाचाराच्या कथा पुन्हा नव्याने सांगितल्या जाऊ लागल्या आहेत। मागच्या 40 वर्षात पंढरपूर शहराची बकल अवस्था करून टाकणारेच आता पुढच्या 50 वर्षाच्या गप्पा मारू लागले आहेत आणि लोक मात्र याकडे निवडणुकीतील करमणूक म्हणून पाहू लागले आहेत। लोकांचा नाका तोंडात जाणारा धुळीबाबत आणि पावला पावलावर असलेल्या खड्ड्याबाबत परिचारक मात्र काही बोलायला तयार नाहीत आणि पंढरपूरला देश पातळीवरील शहर बनवण्याच्या बाता मारून पुढची आशा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत। हेच मुळात आता हास्यास्पद ठरू लागलं आहे। शहरातील नागरिकांना पायी चालण्यासाठी सुद्धा धड रस्ते नसताना जनतेच्या पैशातून आपल्या घरासाठी 2 पदरी पक्का रस्ता तयार केला आणि त्यासाठी लोकांची घरेही पाडली, असा आरोप भगीरथ भालके यांनी नुकताच केला। हा रस्ता सुद्धा परिचारक यांना निरत्तर करून गेला आहे। गल्लीतल्या पुढाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत सगळे सत्तेच्या मलिद्यावर ताव मारीत राहिले आहेत, याची सामान्य जनतेलाही आता माहिती झाली आहे। तर दुसरीकडे भगीरथ भालके यांच्यातला निष्पापपणा लोकांना भावला आहे। उमेदवारीच्या तुलनेत भालके गट सरस ठरला आहे। प्रणिताताई भालके ह्या उच्च शिक्षित असून त्यांच्याकडे पंढरपूर शहराचं काही भलं होईल अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे। परिचारक यांनी आजवर आपले अनेक अंगठे बहादर बगलबच्चे खुर्चीवर बसवले, त्यांची घरी भरली आणि शहर मात्र बकाल केलं। प्रणिता भालके यांच्या माध्यमातून आता उच्च शिक्षित उमेदवार मिळाल्याने जनतेच्या आशा अपेक्षा वाढल्या आहेत, तर दुसरीकडे मात्र विरोधकांच्या प्रश्नावर परिचारक मात्र निरुत्तर झाले आहेत। कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, पंढरपूर।